प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण पाठवूयात, जेणेकरून परमेश्वराचं जे अद्भुत कार्य या ठिकाणामध्ये चालू आहे तेच अद्भुत कार्य अनेक लोकांच्या जीवनामध्ये ह्या वचनाच्या द्वारे व्हावं आणि अनेक लोकांचं जीवन परमेश्वरासाठी उंच आणि उंच व्हावं, यासाठी आपण सहाय्य करू आणि आपण अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण सबस्क्राईब करूयात. त्याचप्रमाणे शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या नावाचं फेसबुक पेज देखील आपण काढलेलं आहे. त्या पेजला देखील आपण लाईक करूयात आणि सबस्क्राईब करूयात. जर तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती जर द्यायची असेल, तर या ठिकाणामध्ये तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूरचे अधिकृत नंबर आहेत. आणि परमेश्वर या ठिकाणामध्ये अद्भुतरित्या कार्य करत आहेत. अनेक साक्षी या ठिकाणामध्ये घडत आहेत. आपल्या सोलापूरमधीलच पास्टर मेत्रे मागील आठवड्यामध्ये त्यांना किडनी स्टोनचा त्रास होत होता आणि डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यास सांगितलं आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणामध्ये ऑपरेट करावं लागेल असं देखील त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यांनी आपल्याला प्रार्थना विनंती दिली होती. शिलोह कुटुंबांनी सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि मागील आठवड्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं, कुठलाही त्रास त्या ठिकाणामध्ये आता नाही, त्यांना पूर्ण आरोग्य मिळालं, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. त्याचप्रमाणे सिस्टर गॅडियल यांनी देखील विनंती केली होती. बऱ्याच दिवसापासून त्यांना बरं नव्हतं आणि त्यांनी सांगितलं होतं की मला आरोग्य मिळावं म्हणून प्रार्थना करा आणि सर्व मंडळींनी त्यांच्यासाठी देखील प्रार्थना केली. परमेश्वराने अद्भुत कार्य सिस्टर गॅडियल यांच्या जीवनामध्ये केलं, त्यांना पूर्ण आरोग्य दिलं, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या चर्चमधील ब्रदर प्रवीण याला त्यांची जी गावाकडची जागा होती ती विकायची होती, पण काही लोक त्या ठिकाणामध्ये त्याला विरोध करत होते, ती जागा विकू देत नव्हते. एक व्यक्ती त्या ठिकाणामध्ये आला आणि त्यांनी सांगितलं की मला तुमची जागा घ्यायची आहे, पण काही लोक जे विरोध करत होते त्यांनी सांगितलं की तुम्ही या ठिकाणामध्ये ही जागा घ्यायची नाही आणि जर तुम्ही जागा घेतलात तर मी या ठिकाणामध्ये तुम्हाला घर पण बांधू देणार नाही. अशा पद्धतीचा विरोध त्या ठिकाणामध्ये होता. पण ह्या सर्व परिस्थितीमध्ये प्रवीणनी सांगितलं की त्याच्या मनामध्ये परमेश्वराचं वचन आलं आणि तो म्हणाला की आपण मनुष्यावर भाव ठेवण्यापेक्षा परमेश्वरावर भिस्त ठेवावी. आणि खरोखर त्याची भिस्त परमेश्वराने पाहिली आणि त्याच्यासाठी देखील आणि मंडळीतील सगळे लोक नेहमीच सर्व कुटुंबासाठी प्रार्थना करत असतात. या ठिकाणामध्ये उपास प्रार्थना देखील होत असते आणि त्यामध्ये देखील सर्व कुटुंबांसाठी प्रार्थना केली जाते आणि त्याचा विश्वास परमेश्वराने त्या ठिकाणामध्ये पाहिला आणि त्या व्यक्तीने ती जागा विकत घेतली. कुठलाही प्रॉब्लेम त्या ठिकाणामध्ये आला नाही, म्हणून आपण सर्व गौरव आपल्या परमेश्वराला देणार आहोत. आणि तोच परमेश्वर आज वचनाच्याद्वारे आपल्याशी बोलत असताना आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या पास्टरांचं. प्रेज द लॉर्ड. आनंदी आहात का सर्व? Very nice to see you when the people of Lord are very cheerful. The joy of the Lord is my strength. When you are cheerful, your faces are very bright. That tells me what is there in your heart. Your heart is very recipient to the word of God. तुमचं हृदय अत्यंत तयार आहे वचनाला स्वीकारण्यासाठी. प्रार्थना करूया का आपण? Kraboltorosthala mashteli prathenombosta ramarantoro erina ramarantolaske bratheroske e prasti ela prastino nama karanta la stala la fradenoski el pran ne kostele le fradenoska arpan nistala la frantila. Praise the Lord. योहान 15:7 योहान याचा 15वा अध्याय आणि 7वं वचन.
वाचा. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली, जे तुम्हाला काही पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. प्राप्त होणारच, नक्कीच आहे प्राप्त होणार. ओके. परंतु त्या ठिकाणी अगोदर कंडिशन काय? व्हॉट इज द कंडिशन प्रायर? तुम्ही माझ्यामध्ये आणि तर तुम्ही जे काही मागाल, काही मागा हो, तुम्ही काही मागा, परंतु त्या ठिकाणी ही अट पूर्ण करायला पाहिजे आणि त्यानंतर ते तुम्हाला मिळेल. इंग्रजीमध्ये काय लिहिलेलं आहे? इट विल बी डन अनटू यू. डन, डन, डन नाही, डन, DONE, डन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डन? इट इज अ ग्रीक वर्ड. इट इज अ ग्रीक वर्ड. डन याचा ग्रीकमध्ये अर्थ आहे गिनोमाय, GINOMAI, गिनोमाय. गिनोमाय म्हणजे काय याचा अर्थ? मराठीमध्ये साधा अर्थ आहे, मिळेल तुम्हाला. चला आम्हाला मिळेल म्हणून आम्ही सोडून टाकला. गिनोमाय याचा अर्थ काय? हा ग्रीक शब्द आहे. याचा अर्थ काय की जरी ह्या पृथ्वीवरती सृष्टीमध्ये जरी ते नसलं तर परमेश्वर तुमच्यासाठी ते तयार करून देणार आहे तुम्हाला. ते नसू दे ह्या पृथ्वीवरती, ह्या भूतलावरती नसेल, परंतु ते तुम्ही मागितलं, त्याची ती कंडिशन पूर्ण केली, त्याची पूर्तता तुम्ही केली, म्हणून परमेश्वर त्या ठिकाणी तुम्हाला ह्या पृथ्वीवरती जरी नसलं, कुठल्या मोठ्या मॉलमध्ये घेतलं, ते म्हटलं नाही हो आमचं नाही आहे, आता आमचं नाही, ते संपलं, आता प्रोडक्शन संपलं, परमेश्वर त्या ठिकाणी तुम्हाला देईल. आमेन, आमेन. इथे बसलेल्या ना प्रत्येकानं आम्हाला जबाबदारी आहे, बरोबर आहे का? जबाबदारी नाही आहे आम्हाला? जशी माझी जबाबदारी आहे तुम्हाला आध्यात्मिक मान्ना खाऊ घालण्याची, तशी तुमची पण जबाबदारी आहे. तुमची जबाबदारी काय आहे सांगू का मी? सांगू? इब्री याचा 4था अध्याय आणि 2रं वचन. इब्री लोकासपत्र आम्हालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे, परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही. त्यांनी विश्वास, जे काही त्यांनी ऐकलं, आज जे काही तुम्ही ऐकणार आहात, माझी जबाबदारी काय? तुम्हाला आध्यात्मिक मान्ना द्यायचा. मी देणार, चांगल्यातलं चांगलं, उत्तमातलं उत्तम मी तुम्हाला देणार. परंतु तुम्ही ऐकत असताना तुम्ही काय करायला पाहिजे? त्याच्यामध्ये कशाचं मिश्रण करायला पाहिजे? विश्वासाचं. सर्व केली, चटणी तयार केली, इडल्या तयार आहेत, सर्व झालं, आणि त्या ठिकाणी इडली घेतली, चटणीमध्ये बुडवली, बघितलं, त्या ठिकाणी खाल्लं, त्याच्यामध्ये चवच नाही, काय नाही, त्याच्यात मीठ नाही. तर तुम्ही काय करायचं? आज जे काही मी तुम्हाला देतो त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं? मीठ घालायचं, म्हणजे विश्वास. आलं का लक्षामध्ये? ही तुमची जबाबदारी आहे. जर तुम्ही मीठ घातलं नाही तर तुम्हाला तसंच सप्पक 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 खावं लागेल. आवडेल का? नाही आवडणार. म्हणून तुमची जबाबदारी काय? नीट त्या ठिकाणी लक्ष देऊन त्या ठिकाणी ऐका, आणि ऐकत असताना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये विश्वासाचा भरणा करा, आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते त्या ठिकाणी उपयोगी ठरेल. आमेन. ओके, वचनाकडे जाऊयात. म्हणून ही जबाबदारी आपल्यावरती आहे. अनेक जबाबदारी आहेत. तुम्ही कुठं आहात? अजून गेलेलं नाही, म्हणून मी सांगितलं हे अजून 1 वर्षभर तरी राहू दे इथं. ह्याच्यासाठी असलं, कारण बघितल्यानंतर ते जास्ती जातं. काही गोष्टी बघितल्यानंतर त्या ठिकाणी माणूस त्याच्या पाठीमागे लागतो. म्हणून ह्या गोष्टी, आम्ही चर्चमध्ये नाही, आम्ही कोणामध्ये आहोत? वेअर आर वी? इन क्राइस्ट. इन क्राइस्ट. वी आर नॉट इन द चर्च. हु इज द चर्च? तुम्ही स्वतः चर्च आहात. तुमच्यामध्ये पवित्र आत्मा, तुम्ही मंदिर आहात. कधीही कोणाला म्हणू नका मी चर्चला चाललो.
तुम्ही स्वतः चर्चा तो तुम्ही मोबाईल चर्चा तुम्ही त्या ठिकाणी आला. इथं आल्यानंतर सर्व हे इथे वास्तू ही पवित्र होते तुमच्यामुळं, कारण तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे तो. प्रेषितांचे कृत्य याचा 20वा अध्याय आणि 28 वचनामध्ये एक जबाबदारी आम्हाला दिलेली आहे. आम्ही या ठिकाणी येतो, आम्ही वचन ऐकतो, दशमांश देतो, सर्व 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 करतो. आम्हाला वाटतं ही आमची नाही, परमेश्वराने आम्हाला जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी प्रेषितांचे कृत्य याचा 20 आणि 28 मध्ये दिलेली आहे. तुम्ही स्वतःकडे व ज्या कल्पात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवलेले आहेत त्या सर्वाकडे लक्ष द्या. ह्या कल्पामध्ये आम्हाला परमेश्वराने अध्यक्ष केलेले आहे. कुठल्या? ह्या शिलो चर्चमध्ये अध्यक्ष. प्रत्येकजण तुम्ही अध्यक्ष आहात, तुमची जबाबदारी आहे ती. पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष केले. हो, साधारण कुठल्या मनुष्याने केलेलं नाही, पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष केले. त्या सर्वांकडे तुम्ही लक्ष द्या, सर्वांकडे लक्ष द्या. ह्यासाठी की कशासाठी? देवानी जी मंडळी म्हणजे चर्च त्याने आपल्या रक्ताने स्वतः करता मिळवली. कोणाकरता मिळवली? स्वतः करता, त्याच्याकरता. देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतः करता मिळवली तिचे पालन पोषण तुम्ही करावे. आम्ही करावे. कोणी विकत घेतली? कोणी विकत घेतली? देवाने, येशू ख्रिस्ताने ती विकत घेतली. येशू ख्रिस्ताचं रक्त सांडून देवाने ही मंडळी विकत घेतलेली आहे. कोणासाठी? त्याच्यासाठी. अरे मग काय, त्यांनी त्याच्या रक्ताने विकत घेतली, त्याच्यासाठी विकत घेतली, आणि आम्ही त्याचं कसं संगोपन करायचं? आम्ही त्याच्याकडे कशाला लक्ष द्यायचं? तो त्या ठिकाणी नाही का लक्ष द्यायला? हे कुठलं काम आहे? हे उलटं काम आहे. त्यांनी त्याच्यासाठी घेतली, मंडळी विकत घेतली, त्याच्या प्रियपुत्राच्या रक्ताने त्यांनी विकत घेतली, आणि त्यानंतर तो आम्हाला काय म्हणतो? तुम्ही लक्ष द्या, तुम्ही त्याचं लक्ष द्या. आमचं कार्य काय? आमची जबाबदारी काय आहे? हे जे चर्च आहे, ही जी मंडळी आहे, त्या मंडळीला पित्यानं आपल्या प्रियपुत्राच्या रक्तानं जे काय विकत घेतलेलं आहे त्याची जबाबदारी आमच्या सर्वांवरती आहे. विसरू नका, आहे विसरू नका. तिचे पालन पोषण तुम्ही करावे. काय म्हणले त्या ठिकाणी? पालन पोषण कसं करतात? लहान लेकराचं पालन पोषण कसं करतात? त्याला दूध पाजतात, त्याला खाऊ घालतात, त्याचं सर्व काही बघतात. जसं जसं ते वाढत जाईल तसं तसं त्याचं पालनपोषण आम्ही करतो. तसं तसं ह्या मंडळीचं पालनपोषण प्रत्येकांवरती आम्ही त्या ठिकाणी काय करायला पाहिजे? पालनपोषण आम्ही करायला पाहिजे. आम्ही जर म्हटलं आमचं काय संबंध आहे? परमेश्वराने त्याच्या प्रियपुत्राच्या रक्ताने विकत घेतली, त्याला घेऊ दे. उत्पत्ती 1:27 देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. हे माहिती आहे सर्वांना? ओके. आता 28वं वचन, देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता गाजवा किंवा सत्ता चालवा. वाचलं का हे नीट? ऐकलं का हे नीट? एक गोष्ट त्या ठिकाणी कमी आहे. कुठली गोष्ट? वाचलं का? सर्व प्राणी यावरती सत्ता चालवा. ह्या ठिकाणी एक गोष्ट नाही आहे. कुठली गोष्ट नाही आहे? ते तर महत्वाचं आहे, ते तर महत्वाचं आहे. पुन्हा वाचतो, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावरती सत्ता चालवा. वन देर इज फिल इन द ब्लँक्स. एक मिसिंग आहे. काय मिसिंग आहे? सर्वजण वाचतात पण हे वाचत नाही. मनुष्य सोडून मनुष्यावरती सत्ता गाजवायची नाही. आम्ही त्याचं उलटं करतो.
ज्याच्यावरती सत्ता गाजवा म्हटलं त्याच्यावरती सत्ता गाजवत नाही आणि फक्त मनुष्यावरती सत्ता गाजवतो. हे तर चुकीचं आहे, हे तर चुकीचं आहे, हे तर चुकीचं आहे. हे तर शिकायचं आम्हाला. परमेश्वराच्या राज्यामध्ये जे काय सांगितलं ते करत नाही. हे करू नको, आज्ञा सांगितलं ते करू नको रे, तो बरोबर ते जाऊन तेच करतो. आणि म्हणून तर त्या ठिकाणी सर्व गोंधळ झालेले आहे एदेन बागेमध्ये. का 2 प्रश्न विचारले हो? 2 प्रश्न काय विचारले? कोणी तुला सांगितलं आणि तू कुठे आहेस? 2 प्रश्न विचारणे. प्रत्येक वेळी त्या ठिकाणी तुम्ही जीवन जगत असताना हे 2 प्रश्न तुम्ही स्वतःला विचारत जा. कोणी तुला सांगितलं, कोणी मला सांगितलं आणि मी कोठे आहे, कोठे आहे? हे 2 प्रश्न नेहमी ख्रिस्ती लेकरांनी आपल्याला स्वतःला विचारायचे. त्याच्यानी तुम्हाला समजेल तुम्ही बरोबर मार्गावरती आहात का खोट्या मार्गावरती चाललेला आहात. मी कुठे आहे आणि तुला कोणी सांगितलं? पुष्कळ जण येतात आणि कानं भरतात. हो, पुष्कळ जण येतात, कानं भरतात आणि त्याप्रमाणे करा. मार्ग, सत्य व जीवन हे सोडून त्या ठिकाणी दुसऱ्याच एक्सप्रेस हायवेवरती तुम्ही जाता. पाहिजे का तो हायवे? कठीण आहे, फार कठीण आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी फक्त मनुष्य त्या ठिकाणी नाही आहे. मनुष्यावरती तुम्ही त्या ठिकाणी सत्ता गाजवायची नाही, सत्ता चालवायची नाही. मनुष्य सोडून सर्व काही ते सत्ता त्याच्यावरती चालवायची, हे आम्हाला सांगितलेलं आहे आणि तेच आम्ही केलं पाहिजे. 1 कोरिंथी 2:16 प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे. आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. कोणाचे मन आहे तुम्हाला? आम्हाला ख्रिस्ताचे मन आहे. इतकं सुंदर बघा परमेश्वरानं काय केलं. जाऊ दे बाबा, त्यांना कशाला द्यायचं? पण परमेश्वराने आम्हाला त्याचं मन दिलेलं आहे. त्याचं मन आहे आम्हाला, त्याचं मन आहे आम्हाला. कोणासारखे विचार असले पाहिजे? परमेश्वराच्या मनाच्या प्रमाणात त्याचे विचार असले पाहिजे आमच्या जीवनामध्ये. परमेश्वराने आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचं निर्माण केलं, त्याचं मन दिलं. आपण त्याच्या आज्ञा पाळतो, त्याच्या इच्छेनुसार करून त्याचे गौरव करा अशी त्याची इच्छा आहे, अशी त्याची योजना आहे. देवाने ज्या गोष्टीसाठी आम्हाला पाचारण केलं त्या गोष्टी पाळण्यासाठी आम्ही अत्यंत अत्यंत महत्त्वाचं आहे ते आणि अत्यंत कडेकोट रीतीने जबाबदारी घेऊन आम्ही त्या ठिकाणी ते आम्ही करायला पाहिजे. ऑब्झर्व इट व्हेरी केअरफुली, व्हेरी केअरफुली, व्हेरी केअरफुली. व्हॉट गॉड इज टेलिंग यू टू डू, डू इट, डू इट. परमेश्वराची जबाबदारी आहे. आम्ही ज्या वेळेला इथे येतो, आम्ही चर्चमध्ये नाही तर ख्रिस्तामध्ये आहे. पण ख्रिस्तामध्ये असताना परमेश्वराने आम्हाला चर्च संबंधी जबाबदारी दिलेली आहे. कोणाचं पालन पोषण करायचं? चर्च, 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 मंडळीचं, मंडळीचं, मंडळीचं. म्हणून ही जबाबदारी पार पाडत असताना परमेश्वराची काय योजना आहे आमच्यासाठी आज आपण पाहणार आहोत. ओके. मत्तई 10:16 मत्तई 10:16 वचन. Behold, I send you forth as sheep in the midst of wolves. Be therefore wise as serpent and harmless as dove. आता मराठीमध्ये मी वाचतो 10:16 मराठीमध्ये. पहा, लांडग्यामध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो, म्हणून तुम्ही सर्पासारखे चतुर व कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा. काय म्हणलंय? पहिलं वचन काय? पहिला भाग पहा. पुढे लांडग्यांमध्ये मेंढर. दॅट इज रॉंग ट्रान्सलेशन. आता मी तुम्हाला सांगतो, कारण इथं काय दिलेलं आहे? आय सेंड यू ॲज शीप. मेंढरासारखे. जेव्हा दावीद म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, आम्ही कोण आहोत? त्याचे मेंढर आहोत. नुसतं मेंढर म्हणून चालत नाही हो, मेंढरासारखं आचरण पण पाहिजे. अरे अरे आळशा, कुठे जा?
आणि काय कर, तिचं आचरण पाहून शहाणा हो, शहाणा हो. बघा, कुठं ती मुंगी आणि कुठं आम्ही. परमेश्वराने सांगितलं जा मुंगीकडे जा, शहाणपण पाहिजे ना तुला, शहाणपण जा मुंगीकडे घे. असं त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, आय सेंड यू ॲज शीप. इथं काय दिलेलं आहे, लांडग्यांमध्ये मेंढरांना नाही, लांडग्यांमध्ये मेंढरासारखे मी तुम्हाला पाठवत आहे. म्हणजे त्या ठिकाणी काही कालावधी जाणार आहे, त्या कालावधीमध्ये आम्ही त्याच्या प्रतिरूपाचं आम्हाला बनवलेलं हो. परंतु आम्हाला परमेश्वर काय सांगतो आता, मेंढरासारखे व्हा अगोदर. मग मेंढरासारखं आता आम्हाला काय, आता एक रुटीनमध्ये आम्हाला जावं लागणार. ते प्रशिक्षण आम्हाला घ्यावं लागणार. कोणाचं प्रशिक्षण आम्हाला घ्यायचं आहे, कोणासारखं आम्हाला व्हायचं आहे, मेंढरासारखं व्हायचं आहे आम्हाला. आणि त्यामुळं आम्ही ते झाल्यानंतर मग तो आम्हाला कुठं पाठवणार आहे, लांडग्यांमध्ये. हे आमचं चर्च, म्हणजे हे ख्रिस्तामध्ये असलेले लोकांचं काम आहे. आम्हाला मेंढरासारखं व्हायचं. मग मेंढरासारखं झाल्यानंतर आम्हाला ते सर्टिफिकेट मिळणार. आणि ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मग नंतर तो आम्हाला काय म्हणतो, आणखीन 2 आहेत. म्हणून तुम्ही सर्पासारखे चतुर आणि कबुतरासारखे निरुपद्रवी. मेंढर कसे असतात तो बघितलं का, मेंढर आणि शेरडामध्ये गेलात का तुम्ही? मी शेरडामध्ये पण घुसलो. पुण्याला भरपूर जातात शेरडं, सर्व रस्त्यावरनं, मेन रस्त्यावरनं ते शेरडच असतात. आणि मेंढर पण जातात. मेंढरामध्ये तुम्ही जा, फार फार मजा येते. ते गेले ना, काही करणार नाही तुम्हाला. ते येतात असं, इथं आलं असं बाजूनी कडेनी जातात. आणि त्या ठिकाणी कडेनी जात असताना त्यांचं बॉडीचं घर 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 असा आवाज त्या ठिकाणी. परंतु ते तुम्हाला अगदी मायेनं घासून तुम्हाला जातात. परंतु तुम्हाला कधी इजा करत नाही. तेच तुम्ही शेरडामधनं गेला तर शेरडांना वरती शिंग असतात. ते बरोबर आले की नुसतं हाणतात, ढुसणीच मारतात ते. हा फरक आहे. मेंढरांमधनं जाणं तुम्ही, किती बरं वाटेल तुम्हाला, किती बरं वाटतं. तर मेंढरासारखं आम्हाला का व्हायचंय, नम्र व्हायचंय. आम्ही नम्र नाही म्हणून तो काय म्हणतो, तुम्हाला मेंढरासारखे मी लांडग्यांमध्ये पाठवतो. म्हणून आम्ही नम्र व्हायचं. नम्र झाल्यानंतर मग आम्ही सिलेक्ट होणार आणि त्यानंतर आम्हाला लांडग्यांमध्ये तो पाठवणार. आमेन. सर्पासारखं चतुर असलं पाहिजे. चतुर नाही मी, वचन दाखवतो, मी बायबलमधनं वचन दाखवतो. परमेश्वराने सांगितलं, ही जगातली लोक तुमच्यापेक्षा चतुर आहेत. आहे का, वचन आहे का असं? सांगेन मी तुम्हाला. चतुर असलं पाहिजे, फार चतुर असलं पाहिजे. सर्पाला जर तुम्ही त्या ठिकाणी ऑब्झर्व जर केलं असेल तर त्या ठिकाणी मी आता सांगेन. आणि त्यानंतर कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा. ह्या 3 क्रायटेरिया आम्ही पूर्ण करायच्यात. हे 3 क्रायटेरिया पूर्ण केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी क्वालिफाय झालो. कशामध्ये? लांडग्यांमध्ये जाण्यासाठी. निरुपद्रवी व्हा म्हणजे आम्ही उपद्रवी आहोत. तो उपद्रवपणा आमच्यामधून निघाला पाहिजे. तो उपद्रवपणा आमच्यामधून निघाल्यानंतर परमेश्वर म्हणतो, हे माझं लेकरू झालं. आता ह्याला काय करणार, मी लांडग्यांमध्ये पाठवतो. आमची मिनिस्ट्रीच ती आहे, तीच मिनिस्ट्री आहे आमची. इथं परमेश्वर आम्हाला वचन शिकवतो आणि त्या ठिकाणी आम्हाला तयार करतो. कुठं जाण्यासाठी? लांडग्यांमध्ये जाण्यासाठी. विसरू नका तुम्ही, लांडग्यांमध्ये आम्हाला जायचं आहे. मग आता मेंढरांप्रमाणे आम्हाला होण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? कोणाच्या सान्निध्यामध्ये आम्हाला असावं लागेल? मेंढपाळाच्या. मेंढपाळ कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे.
म्हणजे कोणामध्ये राहणं गरजेचं आहे? ख्रिस्तामध्ये. ख्रिस्तामध्ये. ख्रिस्तामध्ये असले तर मेंढरं, ख्रिस्ताच्या बाहेर असले तर शेरडे. मग शेरडे पाहिजे का मेंढरं पाहिजे? हो, मेंढरं पाहिजे. ओके, मला तरी समजलं. स्तोत्रसंहिता 23:1, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. उणे पडणार नाही बरोबर आहे, परंतु मेंढरासारखं व्हा ना अगोदर. मेंढरासारखं व्हा. माझं वर्तन मेंढराप्रमाणे असलं पाहिजे. आता काय 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 मेंढराप्रमाणे वर्तन असतं हे सर्व आता आपल्याला समजेल. सर्व वर्तन त्या ठिकाणी येशू ख्रिस्तांनी सांगितलं. मत्ती 15:8 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, हे लोक तोंड घेऊन माझ्याकडे येतात व ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहेत. हे ख्रिस्तामध्ये नाही आहेत बरं का. हे नुसतं तोंडानी माझी प्रशंसा करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. 15:9 मध्ये मत्ती, ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्यांचे नियम. म्हणून प्रीचिंग करताना फार महत्त्वाचं आहे. आम्ही प्रीचिंग जे करतो, जे आम्ही प्रीचिंग करतो ते वचनाच्या आधारित आहे का, जेणेकरून तो आत्मा आणि त्या ठिकाणी त्यांना शांती देईल. नाहीतर आम्ही जर इतर ज्या गोष्टी जर आम्ही त्यांना सांगत बसलो तर हे जे आहे त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये काय निर्माण होतं? त्या ठिकाणी विश्वास. कुठला विश्वास? मनुष्यावरती ठेवणारा तो विश्वास. मनुष्याचं त्या ठिकाणी ज्ञान निर्माण होतं आणि त्याप्रमाणे करणं. सामर्थ्यावर उभारलेला असावा, म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळवणाऱ्या शब्दांनी नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य यांची निदर्शक होती. आम्ही जेव्हा प्रीच करतो तेव्हा काय असायला पाहिजे? मनुष्यांचं मन वळवणाऱ्या शब्दांची आमचं भाषण नसायला पाहिजे. आत्मा आणि सामर्थ्य याचं निदर्शक असलं पाहिजे ते. मत्ती 25 आणि 32, तो काय करेल? त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमवेल आणि जसे मेंढपाळ शेरडापासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांना एकमेकापासून वेगळी करेल. वेळ आहे, वेळ आहे. परमेश्वर वाट बघत आहे. काय त्या ठिकाणी चर्चमध्ये शेरडा आहेत आणि मेंढरं आहेत. शेरडा आणि मेंढरं त्याला वेगळी करायची, त्याशिवाय त्यात काम होत नाही. शेरडं कुठं? डावीकडं. मेंढरं कुठं? येस, मेंढरं उजवीकडं. आणि तो वेगळं करेल आणि त्याप्रमाणे हे वचन दिलेलं आहे. मत्ती 25:33 मध्ये, आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे व शेंढरांना डावीकडे ठेवील. का त्या ठिकाणी? कारण त्यांच्यामध्ये फरक आहे. शेंढरांना शिंग आहेत, मेंढरांना शिंग नाही आहेत. कळलं का? म्हणून शेरडं उपद्रव देणारे असतात, मेंढरं नाहीत. मेंढरं काय करतात? आपल्या मेंढपाळा पाठीमागे शांततेने जातात. ते त्याचा आवाज ओळखतात. ते इकडे तिकडे बघत नाहीत. ते फक्त कुठं लक्ष असतं त्यांचं? मेंढपाळाच्या पायाकडे लक्ष असतं आणि त्याप्रमाणे ते त्याच्या पाठीमागे जात असतात. हा फरक आहे मेंढरांमध्ये शेरडांमध्ये. मेंढरं कधी इजा करत नाहीत. काही जरी झालं तरी तुम्हाला इजा करणार नाहीत मेंढरं. परंतु ह्यांच्याकडे त्यांच्याकडे साधन असतं, शिंग असतं, त्यामुळं ते इजा करतात. कोण? शेरडं. मेंढरांना शिंग नसल्या कारणाने मेंढरांचं डोकं नेहमी काय असतं? खाली असतं. परंतु शेरडांना त्या ठिकाणी शिंग असल्या कारणानं त्यांचं डोकं काय असतं? नेहमी वर असतं. नेहमी ते पोझिशन घेऊन तयारीत असतात ढुसण्या मारण्यासाठी. मेंढरं तसे नाही हो. शिंग नाही, वजन नाही, डोकं खाली, डोळे पुढं. त्या ठिकाणी मेंढपाळाच्या पाठीमध्ये ते चालतात आणि त्याप्रमाणे कुठं जातात ते? त्यांना नेहमी हिरवंचार कुरण मिळतं आणि संत पाणी मिळतं. कळलं का? संत पाणी मिळतं त्यांना. त्यांच्या आयुष्याचे सर्व दिवस त्यांना कल्याण व दया ही लाभतात आणि परमेश्वराच्या घरामध्ये ते निरंतर राहतात. कोण राहतात? हे मेंढरं राहतात. खाली बघून ते आपल्या मेंढपाळाच्या पाठीमागे ते जातात आणि त्याप्रमाणे ते आशीर्वाद पावतात.
ते नेहमी आपल्या मेंढपाळाची हाक ऐकतात. आम्ही नेहमी कान परमेश्वराच्या हाकेकडे ठेवले पाहिजेत, लावले पाहिजेत. तो नेहमी बोलत असतो आमच्याशी, नेहमी बोलतात. थोडंसं सवड काढा ना, थोडीशी वेळ काढा, शांत बसा, शांत बसा, 10 मिनटं शांत बसा. 10 मिनटामध्ये तो कितीतरी गोष्टी तुमच्याशी बोलून जाईल. तुम्हाला पुष्कळ प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला उद्या प्रॉब्लेम आहे, तुम्हाला येणाऱ्या आठवड्यामध्ये प्रॉब्लेम आहे. 10 मिनटं तुम्ही काढा परमेश्वराच्या चरणामध्ये. आय एम गोइंग टू टॉक अबाउट दिस क्वाइट टाईम. शांत वेळ जी आहे त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. फार मोठा विषय आहे तो, परंतु शांत वेळेमध्ये आम्ही बसल्यानंतर आम्हाला काही, तुम्ही बोलूही नका हो, तुम्ही वचनही वाचू नका, तुम्ही त्या ठिकाणी प्रार्थनाही करू नका. शांत बसल्यानंतर 15 मिनिटांनी तुमचं हृदय आणि त्याचं हृदय, तुमचं अंतःकरण आणि त्याचं अंतःकरण त्या ठिकाणी 2 ट्रेन्समध्ये त्या ठिकाणी कनेक्शन लागतं ना, तसं कनेक्शन लागलेलं तुम्हाला समजतं ते. आणि ज्या वेळेला तुम्ही बोलता त्यावेळेला तुम्ही तुमच्या मनाने तुम्ही बोलत नाही, परंतु त्या ठिकाणी तुम्ही कशाने बोलता, आत्म्याच्या साहाय्याने, आत्म्यामध्ये तुम्ही बोलत असता. येस. मेंढराची जागा नेहमी पित्याच्या उजवीकडे आहे, शिरडांची जागा नेहमी त्याच्या डावीकडे आहे. मेंढरा ती प्रेमळ असतात ना, अत्यंत प्रेमळ असतात. पुण्याला आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी पुढे फार मोठं ग्राउंड आहे, फार मोठं ग्राउंड आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये मेंढपाळ येतात. त्या ठिकाणी आवाज आले ना मेंढरांचे, समजायचं हे 1 महिनाभर इथं राहणार. आणि मग खिडकीतनं मजा बघायची. सकाळी ते जातात, सर्व ते आई आणि ते सर्व जातात, आणि ते लहान लेकरं त्या ठिकाणी ते अगोदर त्या मोठ्या ते मेंढरं काय करतात, ते दूध पाजतात त्यांना, आणि मग नंतर त्यांना जायचं असतं. ते संध्याकाळी 5लाच येणार आता, कळलं का. तोपर्यंत दुपारी शांतता, काही नाही, आवाज नाही, ते पिल्लं शांत बसतात. मग त्या वेळेमध्ये जायचं आणि त्या मेंढरांशी त्या पिल्लांशी खेळत बसायचं. जायचो मी आणि विनीत, आम्ही नेहमी जायचो आणि त्या ठिकाणी त्या मेंढरांच्या पिल्लांनी घेऊन खेळत बसतो. फार सुंदर असतात ते मेंढरांची पिल्लं, कळलं का. मग 5 वाजता बरोबर 5:15च्या दरम्यान त्या ठिकाणी काय होतं, हे पिल्लं काय करतात त्यांना काय समजतं मला माहीत नाही, परंतु ते मोठ्याने आवाज करत आणि त्या ठिकाणी ती पळत जातात, तिकडं पळत जातात, जिथून त्यांच्या आया येत असतात ना तिथं पळत जातात. त्यांना समजतं आपली आई आली म्हणून. आणि ते इतकं ते सीन बघण्यासारखं आहे. आणि त्याप्रमाणे ते बघत असतात. ते त्यांना मग ते दूध पाजतात वगैरे सर्व करतात. मग सर्व शांत झाल्यानंतर मग तो मेंढपाळ येतो आणि त्या ठिकाणी मेंढरांना कुठं लागलं त्या ठिकाणी त्याची मलमपट्टी करतो, त्यांना पट्ट्या लावतो, आणि त्या ठिकाणी मग सर्व संध्याकाळी मग सर्व पुन्हा त्याप्रमाणे सुरू होतं. ते फार चांगलं बघण्यासारखं आहे. ते ही मेंढरांची जी गुणवत्ता ना आमच्यामध्ये असली पाहिजे, आमच्यामध्ये ती असली पाहिजे. मेंढराचं आचरण आमच्यामध्ये ते असलं पाहिजे. आणि ते आम्हाला कसं काय लाभणार त्या ठिकाणी. मत्ते 25 आणि 34 मध्ये, मत्ते 25 आणि 34 मध्ये तेव्हा राजा आपल्या उजवीकड्यांना म्हणाला, अहो माझ्या पित्याच्या आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. कोणाला म्हणेल? मेंढरांना. म्हणून त्या ठिकाणी जो क्राऊड आहे त्याची विभागणी होणं फार गरजेचं आहे. कशामध्ये? मेंढरांमध्ये आणि शेरडांमध्ये. नेहमी आम्ही लक्ष द्यायला पाहिजे की आम्ही उजव्या बाजूला आहोत, उजव्या बाजूला आहोत. तेव्हा राजा आपल्या उजवीकड्यांना म्हणेल, अहो माझ्या पित्याच्या आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. आता मेंढरांचं आचरण काय? येशू ख्रिस्त काय सांगतो त्यांना? मेंढरासारखं आम्हाला व्हायचं ना. नुसतं मेंढरा नाही, मेंढरासारखं. मेंढरासारखं काय म्हणतो तो? मग ते 25, 35 आणि 36 मध्ये, कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. आलं का? हे कोणाची क्वालिटी आहे? ही मेंढराची क्वालिटी आहे. जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, तहानेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले,
आजारी होतो तेव्हा मला माझ्या भेटीला तुम्ही आलात, बंदीशाळेत होतो तेव्हा माझ्याकडे तुम्ही आलात. हे कोणाच्या क्वालिटीज आहेत? ते ह्या मेंढरांच्या क्वालिटीज. हे क्वालिटीज आहेत का आमच्यामध्ये? ह्या क्वालिटीज पाहिजे. हे झाल्यानंतर मग त्या ठिकाणी कोणामध्ये? लांडग्यांमध्ये जायचं. हे जर क्वालिटी जर पूर्ण केले नाही, लांडग्यामध्ये घेतलं तर त्या ठिकाणी धोबी पछाडच आहे. लांडगे हाणून पाडतील त्या ठिकाणी. परंतु आम्हाला हे पाहिजे. काय काय पाहिजे? भुकेला होतो तेव्हा खायला दिले, तानेला होतो तेव्हा मला प्यायला दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आलात. किती वेळा आम्ही जातो आजारी असताना, आम्ही भेटीला जातो, हो की नाही? कोणाचं कॅरेक्टर आहे ते? मेंढरांचं कॅरेक्टर आहे हे. आणि माझ्या भेटीला आलात, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. हे सर्व आमच्याकडे असलं पाहिजे बरं का. कारण हे कोणाचं आचरण आहे? मेंढरांचं आचरण आहे. मग ते 25 आणि 37 मध्ये त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की प्रभुजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेलं पाहून खायला दिले, केव्हा तहानेलं पाहून प्यायला दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि तुम्हाला आजारी अथवा बंदीशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो. हा येशू ख्रिस्त त्याला म्हणतात. केव्हा केव्हा केलं आम्ही? केव्हा केलं? येशू ख्रिस्त काय म्हणतो मत्ते 25 आणि 40 मध्ये? तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हाला खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे. कोण आहोत आम्ही? उत्तम मेंढपाळाचे उत्तम मेंढरं आहोत. मग डावीकडण्याही तो म्हणेल, अहो शापग्रस्त हो, माझ्याकडून निघा आणि शैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केलेला आहे त्यात तुम्ही जा. कोणाला? डावीकडल्या लोकांना, शरणांना. हे सर्व गुणधर्म कोणाचे आहेत? हे सर्व वरती दाखवलेले मेंढराचे आहेत. आम्ही हे सर्व आमचे गुणधर्म आमच्यामध्ये असल्याकारणाने आम्ही उत्तम मेंढराप्रमाणे आम्ही आहोत. उत्तम मेंढराप्रमाणे आहोत. तुम्हाला सांगता येईल का हो? नवीन करारामध्ये हे सर्व गुण एका व्यक्तीमध्ये होते. सांगता येईल का? फार सोपं आहे. त्याच्यावरती मी प्रवचन केलेलं आहे. व्हेरी नाईस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय काय केलं त्यांनी? सर्व केलं. हे सर्व केलेलं आहे. सर्व केले हे. चांगला शंभरोनी. येशू ख्रिस्तांनी काय केलं? खरं म्हणलं तर त्या 12 शिष्यांपैकी त्यांना हे द्यायला पाहिजे ना, जा त्या पेत्राप्रमाणे कर किंवा जा त्या ह्याच्याप्रमाणे. परंतु त्यांनी तसं सांगितलं नाही. तो काय म्हणला? जा त्या वकिलाला म्हणाला, जा त्यांनी जसं केलं तसं तर कर. त्यांनी जे काय केलं तसा तुझा शेजारी, तू जाऊन तसं कर. त्यांनी केलं तसं, जे सर्व केलं. तो उत्तम मेंढपाळ आहे. शंभरोनी म्हणजे उत्तम मेंढपाळ. आम्हाला सांगितलं आहे शत्रूंवरती, हे फक्त डॉक्टरने सांगितलं, लूकने सांगितलं फक्त. बाकी मत्ते, मार्क, योहानमध्ये काय म्हणलेलं आहे? एकमेकावरती प्रीती करा. फक्त डॉक्टर काय सांगतो? शत्रूवरती प्रीती करा म्हटलेलं आहे. आणि हे करणं गरजेचं आहे. शंभरोनी माणसांनी काय केलं? कोणावरती प्रीती केली? शत्रूवरती केली. तो जो मारलेला होता तो कोण होता? यहुदी होता. आणि हा शंभरोनी होता. ते कोणी संबंध ठेवत नाही, ते दोन्ही संबंध ठेवत नाही. आणि त्यामुळं त्या ठिकाणी येशू ख्रिस्त, म्हणून आपण त्या ठिकाणी आपण प्रीचिंग केलेलं, येशू शंभरोनी होता का हो? येशू ख्रिस्त खरोखरच शंभरोनी होता, हो की नाही? बर. आता दुसरी गोष्ट, आता ह्या ठिकाणी आम्हाला काय सांगितलं? आता आम्ही मेंढराप्रमाणे, मेंढराचे काय क्वालिटीज आहेत ते आम्ही बघितलेले आहेत. बरोबर आहे. काय काय त्यांनी केलं, काय काय केलं? त्या भेटायला गेले, त्याने खायला दिलं, प्यायला दिलं, भेटायला गेले, सर्व केलं. हे सर्व चांगल्या मेंढरांचं हे आचरण आहे, क्वालिटीज आहे, बिहेवियर आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही ते केलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे आता हे आम्हाला समजलं. आता आम्हाला काय समजायचं आणखीन त्या ठिकाणी?
सर्पाप्रमाणे व्हायचं आणि कबुतराप्रमाणे आम्हाला व्हायचं, हे दोन आहेत. परंतु त्याच्या आधी आणखीन एक गोष्ट त्या ठिकाणी एक अडचण आली, ती म्हणजे काय त्या ठिकाणी ती आम्ही समजून घेऊया. मत्ती 7:15 आणखीन एक गोष्ट आहे, ती आम्ही जपली पाहिजे. खोट्या संदेष्ट्याविषयी जपून राहा. कोण? खोटे संदेष्टे. संदेष्टे म्हणजे संदेश देणारे. खोटे संदेष्टे म्हणजे खोटं सांगणारे, खोटं बोलणारे, खोट्या रीतीने मार्गदर्शन करणारे, खोटे संदेष्टे, त्यांच्याबद्दल जपून राहा. कोणाला सांगितलंय? आम्हाला सांगितलंय. ते मेंढराच्या वेशाने तुमच्याकडे येतात. मेंढर त्याप्रमाणे जर आले तर त्या ठिकाणी ठीक आहे, हो आम्ही ओळखूया मेंढर आहेत म्हणून. परंतु मेंढराच्या वेशामध्ये आले म्हणजे ते आहेत लांडगे, परंतु त्यांनी काय केलंय? काय घातलंय? मेंढराचं कातडवर घातलेलं आहे. डेंजरस पीपल, अत्यंत धोकादायक लोक आहेत हे. मेंढर असलं तर ठीक आहे, हो मेंढर आलं की त्या ठिकाणी काय आपण ओळखतो, मेंढर आहे, आपल्याला लागतं सर्व आपण उचलतो, त्याला समजतं मेंढरू आहे. पण एखादा लांडगा जर त्या मेंढराच्या वेशामध्ये आला तर किती कठीण आहे ते ओळखायचं. तुमच्याकडे येतात पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत असं म्हणलेलं आहे. आत अत्यंत क्रूर लांडगे आहेत. परमेश्वर आम्हाला मेंढरासारखं लांडग्यामध्ये पाठवणार आहे. कुठं पाठवणार आहे तो? कुठे आहेत लांडगे? कुठे आहेत? आन्सर. मेंढरासारखं लांडग्यांमध्ये पाठवणार आहे. म्हणजे लांडगे कुठे आहेत? अहो जागा सांगा मला. कुठे आहेत? चर्चमध्ये ना? चर्चमध्ये आहेत ते. तुम्हाला कुठं जायचं नाही, तुम्हाला कुठं जायचं नाही. तुम्ही येता त्या ठिकाणी तुमच्या आजूबाजूला कोण आहेत? लांडगे आहेत. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, बायबलमध्ये लिहिलेलं आहे, मी सांगत नाही, येशू ख्रिस्तानी सांगितलेलं आहे ते. दाखव तुम्ही. आणि म्हणून मेंढरांना त्या ठीक आहे आम्ही ओळखू, परंतु तिथलं लांडगे मेंढरांच्या वेशामध्ये आलेले हे ओळखणं फार कठीण आहे, फार कठीण आहे, फार कठीण आहे, फार म्हणजे फार कठीण आहे. आम्हाला ते लांडगे येस परमेश्वर आम्हाला मेंढरासारख्या लांडग्यांमध्ये पाठवणार आहे. लांडगा कसं करतो माहिती का तुम्हाला? लांडग्याला तुम्ही बघितलं का? लांडग्याचं आचरण तुम्हाला माहिती आहे का? लांडग्याला मी बघितला. कसे पकडतात त्या ठिकाणी शेतामध्ये, ते कसे पकडतात माहिती का तुम्हाला? मी तुम्हाला सांगतो, मी पाहिलेलं आहे. एकदा गेलो होतो आम्ही, आणि ते कसं करतात माहिती का? हे काय म्हणतात त्याला? रॅबिटला काय म्हणतात तो? ससा. फार बोळचट ससा, फार बोळचट. आणि त्या ठिकाणी पळायला सुटलेला एकदम पळतो, नाही तर एकदम हळू हे करतो बरं का. तर लांडगे काय करतात? त्या ससाच्या समोर 10 फुटावरती असतील, 10 फुटावरती, आणि तो काय करतो? तिथल्या तिथंच शेपूट आत घालून गोल गोल फिरतो. असं कोलंट्या इकडं तिकडं मारतो, गोल गोल फिरतो. त्या सस्याला बरं वाटतं बघून, आणि मग तो तसाच तिथं उभारतो. ज्या वेळेला तो स्टेबल झाला त्या ठिकाणी, आता हलत नाही तो ससा, त्या ठिकाणी तो करता ते गोल जे आहे ते इकडं वळवतो, इकडं हळू तिथं जातो. आता किती अंतरावरती आहे त्याला समजलं. आता 5 फुटाच्या अंतरावरती आहे, आणि आता मला पकडता येतं बरं का. आणि त्या सस्याला का बिचारायला काहीच माहीत नाही, आणि तो नुसतं त्याच्याकडे बघतो, आणि तो मौज घेत असतो. त्याला आनंद वाटतो, त्याला मजा वाटत असते
की त्या ठिकाणी बाबा हे किती सुंदर करतो, किती सुंदर करतो, आणि त्या ठिकाणी तो फसवतो आणि त्याला जाऊन बरोबर झपटा मारतो. असे फसवे असतात हे लांडगे. म्हणून आम्हाला लांडग्यांमध्ये आम्हाला येशू ख्रिस्त आम्हाला त्या ठिकाणी मेंढराप्रमाणे पाठवणार आहे. तर आम्ही सतर्क असलं पाहिजे, सतर्क असलं पाहिजे, सतर्क असलं पाहिजे. प्रेषितांची कृत्ये याचा 20 आणि 29 वचन. मला माहीत आहे की, हे टिपून ठेवा तुम्ही, 20 प्रेषितांचे 20 आणि 29 वचन. मला माहीत आहे की पाऊल म्हणतो, मी गेल्यानंतर तुमच्यामध्ये म्हणजे चर्चमध्ये दुष्ट लांडगे येतील, ते कळपाला सोडणार नाहीत. कळलं का? इंग्रजीमध्ये फार ह्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणखीन तुम्हाला स्पष्टीकरण जर पाहिजे असेल तर यू रीड ॲम्प्लिफाईड व्हर्जन. ॲम्प्लिफाईडमध्ये अत्यंत सोपं करून त्या ठिकाणी दिलेलं आहे. ॲम्प्लिफाईड व्हर्जन नेहमी वाचत जा, कधी कधी वाचत जा, इंग्रजी पण वाचत जा, म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला आवड पण लागेल आणि त्याप्रमाणे पुष्कळच्या गोष्टी तुम्हाला समजतील. मला माहीत आहे की मी गेल्यानंतर तुमच्यामध्ये म्हणजे चर्चमध्ये असे दुष्ट लांडगे येतील, ते कळपाला सोडणार नाहीत. प्रेषितांचे कृत्य 20 आणि 30 तुमच्यामधून सुद्धा लोक उठून, बघा, तुमच्यामधून लोक उठून म्हणजे दुष्ट लांडगे शिष्यांना चुकीचे असे शिकून आपल्या मागे घेऊन जातील. ह्या गोष्टी होतात की नाही चर्चमध्ये? होतात. कधी लिहिलं होय? किती ते वर्षापूर्वी ते लिहिलेलं आहे. किती ते वर्षापूर्वी. माणसाने लिहिले काय? कोणी लिहिलं? पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने हे लिहिलेलं आहे. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेलं आहे. योहान 6:70 येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला 12 जणांना निवडून घेतले नाही का? 12 जणांनी निवडून घेतल्याने येशू ख्रिस्तानी प्रार्थना केली, त्यांनी प्रार्थना केली आणि त्यांनी निवडलं. आणि तो काय म्हणतो? येशू ख्रिस्त काय म्हणतो? तुमच्यातील एक जण सैतान आहे. म्हणजे लांडगा आहे तो, लांडगा आहे तो. 12 मध्ये 1 आम्ही सांगितलंय तुम्हाला, येशू ख्रिस्ताने सांगितलं. प्रपोर्शन काय? 12 मध्ये 1. तसं किती मोठी मंडळी आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी ठरवा, त्याप्रमाणे तितके जण त्या ठिकाणी लांडगे असतील. सिरियस आहे हे, सिरियस. यू हॅव टू बी सिरियस. ह्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन त्यांच्या क्वालिटीज काय असतात. तुम्हाला पटपट 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 तुम्ही त्या ठिकाणी लेबलच लावून टाकताल इथं. तसं करायला जाऊ नका, तसं करायला जाऊ नका. डोंट डू दॅट, डोंट डू दॅट. येशू ख्रिस्तांनी दोघांसाठी प्रार्थना केली की नाही? यहूदासाठी केली होती का प्रार्थना? केली होती प्रार्थना, आणि त्या ठिकाणी त्याला निवडलं होतं. येशू ख्रिस्तांनी पेत्रासाठी प्रार्थना केली का? पेत्रासाठी केली. का म्हणाला? अरे सैतान म्हणतो गव्हासारखं मी तुला त्या ठिकाणी हे करून टाकतो तुला, परंतु मी तुझ्यासाठी प्रार्थना केली. तुझा विश्वास बळकट झाल्यानंतर तुझा आणि आपल्या भावंडांना त्या ठिकाणी घेऊन तू राज्यामध्ये ये. बघा, पेत्रासाठी प्रार्थना केली, पण पेत्र वळलेला आहे. यहूदासाठी प्रार्थना केली, परंतु त्याचा त्यांनी उपयोग करून घेतलेला नाहीये त्या ठिकाणी. आणि म्हणून चर्चमध्ये ह्या गोष्टी आहेत. परमेश्वराने आम्हाला निवडलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी ठरवलेलं आहे की माझे जे लेकरं जे उजव्या बाजूला जे आहेत, जे त्या ठिकाणी मेंढराप्रमाणे त्यांचं आचरण आहे, त्यांना मी कुठं पाठवणार आहे? त्यांना लांडग्यांमध्ये पाठवणार आहेत. इकडं तिकडं दुसरीकडे कुठं जायचं नाही. आमचं काम कुठं आहे? चर्चमध्येच आहे, चर्चमध्येच आहे. आमेन. हे समजून घ्या, हे समजून घ्या. जे परमेश्वराची योजना ही आहे की जे खोटे संदेष्टे आहेत, खोटे याजक जे आहेत, खोटे त्या ठिकाणी लांडगे जे आहेत, त्यांना आम्ही ओळखलं पाहिजे आणि त्याप्रमाणे कळलं का, आमचे जे मेंढरं आहेत त्यांना आम्ही सतर्क केलं पाहिजे, त्यांचं आम्ही संरक्षण केलं पाहिजे. हे आम्ही ते केलं पाहिजे. लूक 6:44 ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. कारण प्रत्येक झाड हे त्याच्या फळावरून ओळखले जाते. लोक काटेरी झुडपातून अंजिरे
गोळा करीत नाहीत, तसेच काटेरी झुडपातून ते द्राक्ष गोळा करत नाही. हे जे लांडगे आहेत ना, हे त्यांच्या फळांवरनं तुम्ही ओळखता, फळांवरनं तुम्ही ओळखता. कळलं का? हा दुसरा विषय तो नंतर आपण पाहूया. कळलं का? आता कुठल्याप्रमाणे झालं? मेंढराप्रमाणे झालं, आचरण झालं. त्या ठिकाणी खोटे जे लांडगे आहेत, जे मेंढराच्या वेशामध्ये येतात, त्यांच्याबद्दल आम्हाला कळालं. ते पण असतात आणि म्हणून आम्ही फार सतर्क असलं पाहिजे, सतर्क असलं पाहिजे. आता सर्पासारखे चतुर. लूक 16:8 मध्ये दिले बघा. वाचा, कोणीतरी वाचा. अन्यायी कारभाराने शहाणपण केले, हम्म, यावरून धन्याने त्याची वाहवा केली. हम्म, कारण या युगाचे लोक हम्म. आपल्या सारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. आहे की नाही? दिले का नाही? हो की नाही? जगातले लोक आमच्यापेक्षा हुशार आहेत, तरबेज आहेत, ते तरबेज आहेत असं फसून जातील आम्हाला. अन्यायी कारभाराने शहाणपण केले, यावरून धन्याने त्यांची वाहवा केली. कारण या युगाचे लोक आपल्यासारख्या विषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात, शहाणे असतात, शहाणे आहेत. सर्पासारखे आम्ही चतुर असलं पाहिजे, चतुर असलं पाहिजे, आम्ही चतुर असलं पाहिजे. काय असतं? सर्पाला बघितलं का तुम्ही? उभारलेला एखादा नाग बघितला का? अरे इतक्या सोप्या गोष्टी आहेत. काय तुम्ही बघितलं? नागाला बघितलं नाही? उभारलेला पाहिलं ना? निदान टी व्हीमध्ये तर पाहिलं का असं उभारतो? काय असतं ते? पुढं पुढं काय असतं ते? फणी. काय असतं तो? काय करतो अगोदर तो? लगेच चावतो का नाही? व्हॉट इट डज? ही टेक्स हिज पोझिशन. पोझिशन युअर सेल्फ. फर्स्ट पोझिशन युअर सेल्फ. तुम्ही तुमची जागा तयार करा, कुठून तुम्ही प्रहार करणार आहे, आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी पोझिशन तुम्ही घ्यायची. कशी पोझिशन तुम्ही घ्यायची तुम्ही ठरवायची. त्याप्रमाणे तो काय करतो? बघतो. त्या ठिकाणी ते किती लांब आहे. समजा उंदीर असेल, तो किती लांब आहे, आणि जेवढा तो लांब आहे तेवढा तो तर काय करतो? आपलं अंतर तो ठरवतो, त्या ठिकाणी आपली हाईट ठरवतो, आणि त्याप्रमाणे त्या शेपटीवरती तो उभा राहतो, आणि त्याप्रमाणे बरोबर असं केलं की बरोबर तिथपर्यंत तो उडी मारू शकेल, त्या ठिकाणी झेप मारू शकेल. अशा रीतीने तो पोझिशन घेऊन त्या ठिकाणी तो मारत नाही, परंतु तो त्या ठिकाणी तयारीत असतो. टेक युअर पोझिशन. उगीच जाऊन काय तर करायचं नाही. वचन आहे का तुमच्यामध्ये? वचन नाही, समजलेलं नाही. जायचं नुसतं अटॅक करायचं. ते स्किवाचे ते जादूगार जो होता ना प्रेषितांच्या कृतीमध्ये, स्किवा, त्याचे ते 7 मुलगे होते, आणि त्याप्रमाणे त्यांनी पाहिलं होतं त्या ठिकाणी की पाऊल, आणि त्या ठिकाणी कसा तो त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी घाणेरडे आत्मे तो काढायचा, आणि त्याप्रमाणे ते घाणेरडे आत्मे काढताना त्यांनी बघितलं, ते नाव त्यांनी बघितलं, ऐकलं. ते येशू ख्रिस्ताच्या नावानं जो तू काढतो त्याच्या नावानं तू बाहेर ये म्हणाला त्या घाणेरड्या आत्म्याला. मग त्या घाणेरड्या आत्म्याने काय केलं? तो तिथून निघाला. कळलं का? तिथून निघाला. किती जण आहेत हे? 7 रस्ता, 7 जण आहेत. मग आता तो एक आत्मा आहे आणि हे 7 जण आहेत, हे जिवंत आहेत. मग ह्यांच्यामध्ये कोणी जिंकायला पाहिजे? हो, कोणी जिंकायला पाहिजे? सांगा ना. 7 विरुद्ध 1 म्हणलं तर कोणी जिंकायला पाहिजे लढाई? 7 जणांनी. येशू ख्रिस्ताच्या नावाने पाऊल जो येशू ख्रिस्ताचं नाव घेतो ना, त्याच्या नावानं तू निघून जा म्हणल्यानंतर तो घाणेरडा आत्मा निघाला आणि ह्या 7 मध्ये घुसलेला आहे. त्यांनी काय केलं? अगोदर काय केलं नाही. त्यांनी त्यांचे कपडे काढले. पहिले कपडे काढतो तो. जर तुम्हाला माहीत असेल तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये कोण आहात, हे जर माहीत नसेल तर काही करायला जाऊ नका तुम्ही. कपडे काढून घेण्याची वेळ येते, आणि मग नंतर असाच झोडपला त्यांना, असाच झोडपला.
त्या ठिकाणी ते पळून गेले. कशासाठी? येशू ख्रिस्ताबद्दल माहिती नाही, वचन माहीत नाही, पवित्र आत्मा माहीत नाही. असंच इथे पुण्याला गेलो मी. चला पास्टर चला, तुम्ही पण चला. चला. नाही ते घाणेरडा आत्मा आहे म्हणे. पुष्कळ दिवस झाले. ती एक बिलीवर आहे आपली आणि तिच्या घरामध्ये आहे आणि तिचा नवरा आहे. काय नाही म्हणे, नुसतं टी व्ही बघत बसतो आणि त्या ठिकाणी काही करत नाही म्हणे. हे गेले आपले. आम्ही त्या ठिकाणी एकदम पाठीमागे आहे, बिहाइंड द विकेट, शांत उभं राहायचं. कधी गडबड करणार, मी कधी करत नसो. आणि त्याप्रमाणे त्यांनी काय केलं, पाठर थांबा म्हणे, तुम्ही मला माहिती आहे काय करायचं. म्हटलं करा करा, त्या ठिकाणी करा. त्यामुळे येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला धमकावतो, निघून जा म्हणले या ठिकाणून. हे म्हणत असताना तो टी व्ही बघत होता. टी व्ही बघत असताना असा वळला आणि जे त्याला थोबाडीत मारली ते पास्टरला, पडलं ते खाली. और म्हटलं काय हे माहीत असताना करायचं नाही. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही. त्या ठिकाणी तुम्ही हळू जर जाऊन तिथं जर व्हिस्पर जर केलं, त्या ठिकाणी हळू भाषेमध्ये बोललं, मला येशू ख्रिस्त माहिती आहे. काय म्हणालं त्या ठिकाणी आत्मा, काय ते घाणेरडे आत्मे काय म्हणाले, आम्हाला येशू माहिती आहे, आम्हाला पॉल माहिती आहे. पॉल माहीत होता, कारण पॉल वचनामध्ये खंबीर होता, म्हणून पॉलाच्या विरोधामध्ये ते जात नव्हते. आणि ह्या ठिकाणी काय झालं, वचन माहीत नसल्या कारणाने त्याच्यावरनं आम्हाला समजते की तुमच्यामध्ये वचन किती आहे. वचन जर नसेल तर त्या ठिकाणी सुवार्ता त्या ठिकाणी सांगायलाही जाऊ नका, त्या ठिकाणी असे कृत्य करायलाही जाऊ नका. त्या ठिकाणी होत नाहीत, परंतु आपली फजिती होते. एका ठिकाणी असं झालं सोलापूरमध्ये, मग त्यानं इतकं मारलं, ते सर्व त्या ठिकाणी ते सुवार्ता सांगायला गेले, त्या ठिकाणी रिक्षामध्ये बसले आणि पळून आले घरी. नको ना असं. पूर्वतयारी करा, आठवडाभर पूर्वतयारी करा आणि त्यानंतर तुम्ही जा. पोझिशन, टेक युअर पोझिशन इन क्राइस्ट. तुमची पोझिशन काय आहे ख्रिस्तामध्ये? इफिस्करास 1:3 मध्ये दिलेलं आहे. परमेश्वराने आम्हाला त्या ठिकाणी काय केलं, ते ख्रिस्तामध्ये सर्व आशीर्वादांनी आम्हाला भरलेलं आहे. त्यानंतर आम्हाला घेतलं, पुनरुत्थित केलं पवित्र आत्म्याने आणि आम्हाला ख्रिस्त येशूमध्ये पित्याच्या उजवीकडे बसवलेलं आहे स्वर्गामध्ये. हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. हे आम्हाला त्यावेळेला सांगता आलं पाहिजे. फोकस युअर अटेन्शन. दुसरं, टेक युअर पोझिशन, फोकस युअर अटेन्शन. अटेन्शन कुठं असलं पाहिजे? पवित्र आत्मा आहे, त्याला सामोरी जाऊ द्या. पवित्र आत्म्याला नेहमी सामोरी जाऊ द्या, तुमच्या सामोरी जाऊ द्या. पवित्र आत्मा जर गेला नाही तर त्या ठिकाणी काय, पवित्र आत्मा तुम्हाला कधीही बोलणार नाही मला जाऊ दे, हट्टीपणा करणार नाही. त्या ठिकाणी तो तुमच्या शेजारी उभा असतो, तो कधीही तुम्हाला आडवं येणार नाही. तुम्ही जर विचारलं तरच तो त्या ठिकाणी तो तुम्हाला त्या ठिकाणी काय करेल, तो तुम्हाला सांगेल. पवित्र आत्म्याचं ऐका. बी इन रेंज ऑलवेज. रेंजमध्ये प्रत्येक जण आला त्याला वचन सांगायचं नाही. हो, आलं का लक्षामध्ये? वचन काय आहे? फुकट आहे. बरोबर आहे, फुकट आहे, परंतु ते चीप नाही आहे. काय? स्वस्त नाही आहे. ते घेतलं कोणासमोरही टाकत बसलं. त्या ठिकाणी काय म्हणलं, कोणासमोर टाकू नका वचन. मोती कोणासमोर टाकू नका, डुकरं आणि कुत्र्यांसमोर. बरोबर आहे, मोती त्यांच्यासमोर टाकू नका. टाकले तर काय करतील, ते तुडवतील. ते तुडून मग नंतर कुठं येतील, तुडून जातील. ते आमच्यावरती येतील आणि आम्हाला त्या ठिकाणी तुडवतील. मग असं आहे वचन. उगीच कोणासमोर वचन टाकत बसू नका, मोती पसरू नका. त्या ठिकाणी ते करतात, त्या ठिकाणी ते येतात, ते तुडवतात आणि ते आल्यानंतर मग त्यांना समजत नाही ते कोणासमोर वचन टाकायचं. त्याला काही ज्ञान आहे का? त्याला पवित्र आत्मा माहीत आहे का? त्याने बाप्तिस्मा घेतला आहे का? त्याला एखादं वचन माहीत आहे का? असं जर असेल तर त्याप्रमाणे त्याला सांगा. नसेल तर त्या ठिकाणी ह्या गोष्टी असं करायचं नाही. बी इन रेंज ऑलवेज. यू शुड कॅरी आउट युअर रेंज. यू शुड नो व्हेअर यू आर स्टँडिंग. तुमचं रेंज काय? ह्या ठिकाणी 10 जण असतील तर 10 जणांमध्ये कोणाला वचन सांगायचं आणि कोणाला त्या ठिकाणी बाप्तिस्मा जायचं हे तुम्ही ठरवायला पाहिजे.
अँड देन बी रेडी टू अटॅक. कधी त्या ठिकाणी अटॅक करायचं त्या ठिकाणी तुम्ही ठरवायला पाहिजे. अटॅक करायचं. कशाने अटॅक करणार? कशाने अटॅक करणार? मारणार काय? हाताने मारणार? काय म्हणला तो शताधिपती? माझ्या घरी येणं माझं लायकीचं नाही रे तू माझ्या घरी यायचं, परंतु काय कर म्हणजे माझा चाकर कुठं? माझ्या घरी. काय ते काय केलं त्याने? हित बोलून शब्द हित बोलतो आणि काम कुठं होतं? काय ते रिमोट कंट्रोल आहे का? रिमोट कंट्रोल परमेश्वर राज्यामध्ये रिमोट कंट्रोल आहे का? आहे. काय म्हणलं त्या ठिकाणी? हां, तुम्हाला कुठे जायला पाहिजे का? हिथं शब्द मात्र बोला, तिथं तो बरा होईल. काय त्या ठिकाणी आणखीन एक वचन दिलं? जे काही तुम्ही पृथ्वीवरती बांधाल ते कुठं बांधलं जाईल? स्वर्गामध्ये बांधलं. जे तुम्हाला आवडत नाही ते सर्व बांधा. काय ते रिमोट कंट्रोल आहे. आणि जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही काय करा? मोकळे करा. कुठं बसून? स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असताना ते मोकळं होतं आणि ते आलाने येतात. अहो तुम्ही सांगितलेलं ते तसंच झालं. काय केलं तुम्ही? घरामध्ये बसल्यानंतर रिमोट. आम्हाला वाटतं आता कार घेतली नवीन, इथं केली की बंद होते, तिथं केली की चाललं. अहो त्या ठिकाणी शास्त्रामध्ये अगोदरपासूनच रिमोट कंट्रोल आहे. तो वापरायला पाहिजे. तो वापरायला पाहिजे. कारचा 100 वेळा आम्ही कारमध्ये जातो येतो, त्या ठिकाणी ते रिमोट वापरतो, परंतु हा रिमोट कधी आम्ही वापरणार? त्या ठिकाणी जे काय आम्हाला नको ते आम्ही बांधायला पाहिजे. जे काय आम्हाला मोकळं करायचं ते आम्ही मोकळं केलं पाहिजे. का आम्ही करत नाही त्या ठिकाणी? का पैसे पडतात का त्याला? नाही पडत. करायला पाहिजे. पौलांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे? तो फार चतुर होता. फिलोमनचा चॅप्टर माहिती आहे? तिकडे जाऊ नका, मी 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. 10 मिनिटं घेतो मी. अनेसिम नावाचा एक त्या ठिकाणी हे होता. कोण होता? फिलोमन पास्टर जे होते. फिलोमनचं चर्च जे सुरू केलं होतं त्या चर्चमध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याचा गुलाम होता. तो गुलाम त्यांनी विकत घेतलेला. चर्चमध्ये सर्व कामकाज करण्यासाठी त्यांनी तो गुलाम घेतलेला. त्यावेळेला त्या गुलामाला त्या ठिकाणी फार मोठी किंमत त्याला मोजावी लागली आणि म्हणून त्या ठिकाणी तो ती किंमत वसूल करण्यासाठी त्याच्याकडून जास्ती काम करून घेत होता. कोण? पास्टर फिलोमन. कोणी रेस केले? हे पौलांनी त्या ठिकाणी ते उभारलेलं चर्च आहे आणि त्यामुळे तो काम करायचा. कधी कधी आपल्याकडे कामं नसतात. घरी कामं नसतात आणि मग ते मोलकरणी येते. काय त्या ठिकाणी एवढं आम्ही तिला 1000-1200 रुपये देतो आणि आज तिला कामच नाही. मग त्या चादरी काढा, मग त्या ठिकाणी सर्व भांडे काढा, मग त्या ठिकाणी ते बाथरूम धुवून घे ग, ते कर ग, ते असं कर तसं कर. त्यापेक्षा मी म्हणतो तिला जर त्या ठिकाणी तिला घेतलं, तिला चहा जर पाजला आणि त्या ठिकाणी तिला जर सुवार्ता सांगितली तर किती मोठा फरक होईल. तसं फिलोमन पास्टरनी केलं नाही. फिलोमन पास्टरनी काय केलं? अरे ह्याला पुष्कळ पैसे दिलेले आहेत मी, ह्याच्याकडनं काम. तू त्या ठिकाणी चर्च सुरू असताना तू इथं यायचं नाही, तिथं सर्व कामं करत बसायचे, इथं बसायचं नाही वचन ऐकायला. असं करून त्याला इतकं छळला. एक दिवशी त्याचं सर्व काय थोडंफार काय आहे ते घेऊन त्या ठिकाणी तो चोरून पळून गेला. तुम्ही असे माझ्याकडे अशा नजरेने का बघता? तुम्हाला फिलोमन माहीत नाही का? वाचलं नाही का तुम्ही फिलोमन? जाऊन वाचा. फार मजेशीर. सर्वांमध्ये इतकं इंटरेस्टिंग आहे ते. त्याचं नाव, जो पळून गेलेलं त्याचं नाव अनेसिम म्हणजे काय? त्याचा अर्थ बायबलमध्ये दिला हो. त्याचा अर्थ अनेसिम म्हणजे प्रॉफिटेबल, उपयोगी असणारा. परंतु फिलोमन पास्टरला त्याच्यामध्ये काही उपयोगी दिसलं नाही. फक्त कामच करून घ्यायचं त्याला जमलं आणि म्हणून त्यांनी त्याच्याकडनं काम करून घेतलं आणि त्यामुळे त्यांनी चोरी केली आणि पळून गेला. आणि ते देवाचं योजना बघा. त्या ठिकाणी रोम शहरामध्ये त्या ठिकाणी जिथं पाऊल आहे त्या ठिकाणी त्या जेलमध्ये त्या ठिकाणी तो गेला. तिथं तो सापडला. त्या जेलमध्येच ज्या ठिकाणी पाऊल आहे त्या खोलीमध्येच त्याला डांबून ठेवलेले. कोणाला? अनेसिमला. कोण आहे तो? उपयुक्त.
त्याचं नावच आहे उपयोगी, प्रॉफिटेबल. आणि हे काय झालेलं आहे, त्या ठिकाणी तो गेला. पावलं कळलं ह्या ठिकाणी फिलोमनच्या चर्चमधला हा आहे, यांनी चोरी केलेली आहे, हा आलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याला काही विचारलं नाही, काही विचारलं नाही त्याला, काही विचारलं नाही त्याला. चतुर होता पॉल, फार चतुर होता. त्यांनी त्याच्यावरती इतकी प्रीती केली की त्या ठिकाणी एक वचन आहे, आता मला सांगता येणार नाही फिलोमनमध्ये. त्या ठिकाणी तो फिलोमनला पत्र लिहितो आणि त्याला म्हणतो की अरे हे मी माझ्या हृदयालाच मी तुझ्याकडे पाठवत आहे. खाली आहे ते, आता ते मी टिपून ठेवलं नाही, परंतु त्यामध्ये आहे आय एम सेंडिंग माय हार्ट टू यू. बघा वाचा तिथे, माझ्या जीवाला आहे का, वाचा ते मोठ्यानी. त्याला म्हणजे खुद्द माझ्या प्राणालाच मी तुझ्याकडे परत माझ्या प्राणाला, प्राण कशामध्ये असतो, हार्टमध्ये. म्हणजे माझं हार्ट काढून मी तुला पाठवत आहे रे फिलोमन पास्टर. आता ते स्वीकार कर तू. पूर्वी तुला, आता एक वचन असं पण आहे, पूर्वी तुला उपयोगी नव्हता, पण तो आता तुलाही उपयोगी आहे आणि मला उपयोगी आहे. कारण की त्याच्यावरती प्रीती केली, त्याला समजतं तो आता बिलिव्हर झालेला आहे. आता त्याला त्या ठिकाणी गुलामासारखं वागू नको, परंतु त्याला बिलिव्हरप्रमाणे तू वागव. आणि अशाप्रमाणे त्यांनी केलं. काय, पॉल सारखा चतुर माणूस, आम्ही तसा माणूस हे करायला पाहिजे. फिलोमनने त्याला घालून टाकलं, परंतु पॉलांनी त्याला प्रीती दाखवली. इतकी प्रीती केली. गुलाबजाम पाठवतो ना, इतकं बुडायला पाहिजे, ते इतकं त्याला बुडवायला पाहिजे की त्या ठिकाणी इतका मुरला त्याच्यामध्ये. तो म्हणतो बाबा मला पाठवू नका ना तिकडे, इतकं तुम्ही माझे बाबा झालात. तो म्हणतो नाही रे, म्हणे तुला पाठवायचं नाही आहे, कारण तू माझा आता काय झालेला आहे, प्राण आहे, माझा प्राण आहे. तरी देखील फिलोमन पास्टर तुझ्याकडे मी तुला पाठवतो, कारण की तू त्याच्यासाठी किंमत मोजलेली आहे. शेवटचं, कबुतरासारखे निरूप द्रवी. एक 5 मिनिटामध्ये संपवतो. कबुतरासारखे निरूप द्रवी. कबुतराचं आचरण बघितलं का? खास याच्यासाठी आम्ही गेलो होतो. मुंबईला जायचो सारखं, आम्ही मंत्रालयामध्ये आम्हाला जावं लागायचं सारखं, केसेस जावं लागायचं. आणि तिथं त्या ठिकाणी आहे काय, तिथे कबूतरखाना, माहिती आहे का, कबूतरखाना फेमस कबूतरखाना आहे. तिथं थोडं उभारलं ना, 5 मिनटं उभारलं, ते सर्वजण तिथं ते दाणे टाकत असतात. मग दाणे टाकत असताना ते कबूतर येतात आणि ते टिपतात. मग काही जण काय करतात, शाणे हळू जाऊन त्या ठिकाणी त्याला पकडायचा प्रयत्न करतात. हां, बसलेलेच असतात, असं पकडायचं. मग ते काय कबूतर करतात, असं उडत नाही, चालत जातं. मग थोडंसं जास्ती पाठवावं लागलं की थोडं पळत थोडंसं जरा पळतं ते. मग हे काय करतात, आता असं नाही, आता झडपच घालायची. मग ते झडप घातल्यानंतर ते कबूतर काय करतं, उडतं ते. काय म्हणतं ते आपल्याला, आता मी उडालो, आता मला उडून पकड, आता मला पकडता येतं का आपल्याला? ते काय आम्हाला शिक्षण देतं, काय आम्हाला त्या ठिकाणी मॉरल सांगतं की आमची जागा कुठे आहे? आमची जागा ख्रिस्त येशूमध्ये, स्वर्गामध्ये, पित्याच्या उजवीकडे आहे. आम्ही तिथंच राहायला पाहिजे. खाली राहून, पृथ्वीवरती राहून आम्ही उपद्रव करायला नाही पाहिजे. आमची जागा तिथं आहे आमची जागा. ते आम्हाला आठवून देतं, तुमची जागा इथं पृथ्वीवरती नाही, तुमची जागा वर आहे. आणि आम्ही ज्या काही गोष्टी आम्ही करायच्या त्या ठिकाणी पृथ्वीवरती करायच्या, त्या गोष्टी आम्ही स्वर्गामध्ये राहून त्या ठिकाणी स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडे ख्रिस्तामध्ये असून त्या गोष्टी आम्ही करायचा. म्हणजे आम्ही काय करायचं, प्रीतीमध्ये आम्ही वागायचं. सहनशीलता असली पाहिजे. आम्ही कुठलेही अपकार ठेवता कामा नाही. आम्हाला सांगितलेलं अपकार ठेवू नका. प्रीती जर करतो तर त्या ठिकाणी कुठलाही हिशोब, घाणेरडा हिशोब आम्ही ठेवायचा नाही. आणि अशा रीतीने आम्ही त्या ठिकाणी काय करायला पाहिजे असं त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं. आणि मग नंतर आम्ही मेंढराप्रमाणे झाल्यानंतर त्या ठिकाणी जे मेंढरांच्या वेशामध्ये असलेले लांडगे ते पाहिल्यानंतर, कबुतरासारखे आम्ही झाल्यानंतर निरुपद्रवी, आणि त्यानंतर सर्पासारखे आम्ही चतुर झाल्यानंतर मग परमेश्वर म्हणतो आता तू तयार आहेस, आता तू जा. आणि त्यानंतर आम्हाला मग त्या ठिकाणी चर्चमध्ये काम करण्यासाठी, कारण आम्ही पूर्णतः हे चारही आमच्यामध्ये बदल झाल्यानंतर आम्ही ख्रिस्तामध्ये येतो. आणि ख्रिस्तामध्ये आल्यानंतर मग आम्हाला सर्व स्पष्टपणे दिसतं. लहान होतो, लहान मुलासारखा वागत आहे,
वागत असे. परंतु आता मला आरशात बघितल्यानंतर मला आता गोष्टी स्पष्ट दिसतात. वचनामध्ये बघितल्यानंतर आम्हाला गोष्टी स्पष्ट समजतात आणि त्याप्रमाणे आम्ही आचरण करतो. देव करो. इथं थांबूया आपण, इथं थांबूया. पुढच्या फार महत्त्वाचा मी टॉपिक घेणार आहे आणि त्यानंतर मी साक्ष सांगणार आहे. आय एम गोइंग टू टेल वन टेस्टिमनी टू यू. सो बी प्रिपेअर्ड अँड कम. गॉड ब्लेस यू ऑल. आपण प्रार्थना करूया. सेनाधीश परमेश्वर, आमच्या देवबापा, आमच्या दयासागर, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. इतक्या चांगल्या रीतीने तू आम्हाला शिकवलंस. खरोखर आम्हाला मेंढरासारखं बनवणं, आम्हाला सर्पासारखं चतुर बनवणं, आम्हाला कबुतरासारखं निरुपद्रवी बनवणं आणि त्याप्रमाणे प्रभू परमेश्वरा आम्हाला हे चर्च तू आम्हाला दिले, मंडळी जी दिलेली आहे त्या मंडळीचं संगोपन करण्याला आम्हाला ख्रिस्तामध्ये असणं, तुझ्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि ते करत असताना आम्ही शिकावं. पुष्कळ गोष्टी आम्हाला शिकायच्या आहेत प्रभू आणि त्याप्रमाणे तू आम्हाला दररोज काहीतरी शिकवतोस. आज आम्हाला शिकवलंस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथे आलेल्या सर्वांवरती तू आशीर्वाद पाठव. कोणालाही कुठल्याही चांगल्या गोष्टीची कमी पडू देऊ नको. विशेष करून लहान लेकरांसाठी प्रभू परमेश्वरा, हे तुझे लेकरं आहेत, स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे, त्यांच्यावरती आशीर्वाद पाठव. यूथ जे आहेत त्यांच्यासाठी मागतो, त्यांच्यावरती आशीर्वाद पाठव. सर्व काही तुझ्या हातामध्ये सोपून ही लहानची विनंती आमच्या तारणाने पुनरुत्थित येशू ख्रिस्त जो सदैव आमच्याबरोबर आहे त्याच्या थोर पवित्र गोड नावाने मागतो म्हणतोय, आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता इथे जमलेल्या प्रत्येकांवरती आतापासून सदा सर्व काळ असू दे. आमेन. गॉड ब्लेस यू ऑल.